उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा कालपासून दौरा सुरू झालाय। ठाकरे आज ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांच्या मतदारसंघात दिसतील, तर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे परभणीमध्ये कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत। तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले 6 खासदार फुटले, त्यांनी बंड केलं आणि हे बंड केल्यानंतर आता उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरताना दिसतायत। या 6 खासदारांच्या मतदारसंघात जाऊन 3 दिवसात उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। या सगळ्या संदर्भातले अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी पद्मेश पवार यांच्याकडून। पद्मेश, उद्धव ठाकरे यांच्या पुढच्या दौऱ्याचं नियोजन कसं असेल? कस्तुरी पाहायला गेलं तर उद्धव ठाकरे यांचा जो संपूर्ण दौरा आहे तो सुरू झालेला आहे। काल उद्धव ठाकरे यांनी यवतमाळ असेल, वाशिम असेल, हिंगोली येथे जाऊन अनेक जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे पदाधिकारी आहेत, त्यांना मार्गदर्शन केले आणि काल जवळपास वाशिमचा जो विधानसभेचा जो उमेदवार आहे तो देखील उद्धव ठाकरेंनी जाहीर केला होता। आणि आजचं नियोजन पाहायला गेलं तर आज सध्या उद्धव ठाकरे हे परभणीमध्ये आहे। परभणीमध्ये जवळपास 11 वाजता कार्यकर्त्यांशी ते बातचीत करतील, मेळावा घेतील। संजय जाधव इकडचे जे खासदार आहेत ते फुटून गेले, त्यानंतर आता उद्धव ठाकरे इथे फील्डवरती आलेले आहेत आणि त्यानंतर जवळपास 3:30 वाजता धाराशिवमध्ये स्वतः उद्धव ठाकरे हे जाणार आहेत आणि तिकडे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे। धाराशिवमध्ये आपण जर पाहिलं तर ओमराजे निंबाळकर यांच्या मतदारसंघात ते जाणार आहेत आणि सध्या ते परभणी येथे संजय जाधव यांच्यावरती काय टीका करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे, कारण काल दिवसभर त्यांनी जे खासदार फुटून गेले त्यांच्यावरची मजबूत टीका केल्याचं पाहायला मिळतं। आणि त्याचनंतर संध्याकाळच्या सभेमध्ये एक महत्त्वाचं त्यांनी वाक्य म्हटलं, ते हे जे झालेलं आहे ते ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र आहे। त्यामुळे आज उद्धव ठाकरे काय बोलतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। बरं, धन्यवाद पद्मेश दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।